प्रहारचे प्रमुख बच्चू कडू आता शिवसेना शिंदे गटासोबत युती करणार आहेत. आता या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवली आहे. राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंकडून ही रणनीती खेळली जात असल्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. 2 दिवसांपूर्वी दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी बच्चू कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. या बैठकीची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा पाहायला मिळाली. यामुळे महायुतीपासून नाराज असलेले बच्चू कडू पुन्हा एकदा शिंदेची वाट धरताना दिसत आहेत. प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी स्वतः या संदर्भातील माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. तर नेमकं काय घडले एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात बंद दाराआड झालेल्या बैठकीत? आता याचा कोणता परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीवर होणार? तर चला सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवणाऱ्या या महत्त्वपूर्ण घटनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या संपूर्ण राज्यभरात विधान परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहेत. आता या संदर्भात सर्वच पक्षांनी जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी सर्व पक्षातील सक्षम उमेदवारांची यादी देखील पुढे येऊ लागली आहे. पण आता अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधान परिषद निवडणुकीची संधी साधत एक मोठा राजकीय डाव खेळण्यात येतोय. आता यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय गणित देखील बदलू शकते, असे काही राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. कारण गेल्या काही काळापूर्वी महायुतीपासून नाराज असलेले प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना पुन्हा एकदा आपल्या गोटात सामील करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी आता तयारी सुरू केली आहे. शिवसेनेत शिंदे गटाकडून आता बच्चू कडूंना उमेदवारी दिली जाणार असल्याची बातमी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आली आहे. आधीच शिवसेना शिंदे गटाकडे इच्छुक उमेदवारांची एक भल्ली मोठी यादी आहे. पण आता अशातच एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षातून काही प्रमाणात अंतर्गत नाराजीचे सूर व्यक्त केले जात आहेत. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची विधान परिषद निवडणुकी संदर्भात एक बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत शिवसेना शिंदे गटाकडून बच्चू कडूंना विधान परिषदेत आमदार पदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती स्वतः बच्चू कडू यांनी दिली. माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की एकनाथ शिंदेंकडून त्यांच्या पक्षातील विधान परिषदेत लढवल्या जाणाऱ्या काही जागेंसाठी ऑफर आली आहे. त्यांच्या या सूचक विधानानंतर संपूर्ण राज्यभरात या संदर्भातील चर्चांना उधाण आलं. दरम्यान शिवसेना शिंदेगड विधान परिषदेसाठी 2 जागा लढवणार आहे. त्या 2 पैकी एका जागेवर बच्चू कडू यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. परंतु आता या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटातील काही इच्छुक उमेदवारांचा भ्रमनिरास झालाय. तर चला आता जाणून घेऊया शिंदे गटातील इच्छुक उमेदवारांची यादी. सर्वप्रथम सध्याच्या विधान परिषद सभापती नीलम गोरे, द्वितीय संजय निरुपम, तृतीय मनीष कायनाडे, चौथे राहुल शेवाळे, पाचवे विजय शेवतारे. जर संपूर्ण महायुतीचा विचार केला तर त्यामध्ये भाजपला एकूणच 5 जागा मिळणे अपेक्षित आहे. सोबतच एकनाथ शिंदेंना 2 जागा, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 1 किंवा 2 जागा मिळणे अपेक्षित आहे. आता अशातच आधीच एक जागेची ऑफर बच्चू कडूंना दिल्यामुळे या इच्छुक उमेदवारांच्या यादीमधून शिंदे नेमकी कोणाची निवड करणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण बातमी बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटातून देण्यात आलेल्या या ऑफर संदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता शिंदेंच्या या रणनीतीमुळे राज्यातील राजकीय गणित कसे बदलेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.